प्रेमाला वयाचं, जाती धर्माचं कोणतंही बंधन नसतं असं आपण नेहमी ऐकतो. पण बिहारमधून समोर आलेली ही प्रेम कहाणी ऐकून तुम्हीही अवाक व्हाल. कारण एका रॉंग नंबरमुळे जुळलेलं नातं थेट लग्नापर्यंत पोहोचलेलं आहे. विशेष म्हणजे नवरदेव अवघ्या 19 वर्षाचा तर नवरी तब्बल 45 वर्षाची आणि 5 मुलांची आई आहे. ही घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यातील आहे. बिंदू देवी यांच्या मोबाईलवर एक दिवस चुकून 19 वर्षीय महावीर ठाकूरचा फोन आला. सुरुवातीला साधा संवाद झाला, पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. फोनवरील गप्पा इतक्या वाढल्या की दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या कथेत आणखी एक धक्कादायक बाजू आहे. बिंदू देवी यांनी यापूर्वी प्रेम विवाह केला होता. धर्म परिवर्तन करून त्यांनी सीमा परवीन हे नावही स्वीकारलं होतं. पहिल्या लग्नातून त्यांना 5 मुलं आहेत. पतीकडून होणाऱ्या कथित मानसिक आणि शारीरिक छळामुळे त्यांनी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर महावीर आणि बिंदू देवी यांनी कोलकाता गाठत हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केलं. पण 19 वर्षाचा तरुण आणि 45 वर्षाची 5 मुलांची आई यांचं लग्न गावात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. चौकशीत दोघेही सज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना एकत्र राहण्यास कायदेशीर परवानगी दिली. पण कथा इथं संपत नाही, कारण लग्नानंतर या प्रेम कहाणीला नवं वळण मिळालं. काही वृत्तांनुसार महावीर ठाकूर आता बिंदू देवी सोबत राहण्यास तयार नसल्याचं सांगत आहे. एवढंच नाही तर ती माझ्या आईच्या वयाची आहे असंही तो म्हणत असल्याची चर्चा आहे. मग प्रश्न असा पडतो की प्रेम करताना आणि लग्न करताना वय आडवं आलं नाही, मग आता अचानक काय बदललं? खरंच हे प्रेम होतं की भावनेच्या भरात घेतलेला निर्णय? याची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत. तर प्रेमाला खरंच वयाचं बंधन नसतं का, की अशा निर्णयांमध्ये वास्तवाचाही विचार व्हायला हवा? या अनोख्या प्रेम कहाणीबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.